श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. आज घरातील स्वच्छता म्हणजे स्टीलच्या भांड्यांची स्वच्छता करायला घेतलेली आहे. तर रोजची जी भांडी असतात आपली स्वयंपाकाची आपण जी वापरतो ती मी दर महिन्याच्या 27-28 तारखेला म्हणजे मंथ एंडला स्वच्छ करून भांडी स्वच्छ करून पुसून ठेवत असते. कारण 1 ते 2 तारखेला किराणा म्हणजे कधी कधी थोडा उशीर होतो, 5 तारखेपर्यंत पण किराणा भरावा लागतो. त्यामुळं मंथ एंडला भांडी सगळी स्वच्छ घासून वगैरे स्वच्छ करून ठेवते. पण मध्ये ते काय होतं, जे आपले दरवाजे खिडक्या उघड्या असतात त्याच्यातून बरीच धूळ येते. त्यामुळं आमच्या इथं पण पाठीमागे दरवाजा आहे, त्यामुळं थोडीशी धूळ येते. मग ती धूळ भांड्यावर साचली ते बरोबर वाटत नाही. खूप म्हणजे आठवड्यातून एकदा नुसतं कापडाने असं स्वच्छ पुसून घेतलं तर बरं वाटतं. अशी धूळ बसलेली जराही मला म्हणजे आवडत नाही. जास्त करून मला घरामध्ये स्वच्छता ठेवायला जास्त आवडते. तर आता मी हे जे जुने पेपर वगैरे आहेत ते गेल्या महिन्यात म्हणजे या महिन्यातच मंथ एंडला म्हणजे गेल्या महिन्यातले टाकलेले आहेत. ते 1 महिना बदलत नाही, तसेच ठेवते. 1 महिन्यानंतर मग ते पेपर दुसरे टाकते. तर हे आता सगळे पेपरवर वगैरे पण धूळ बसलेले आहे. तर हे जे डबे वगैरे आहेत त्याचे घेताना अशी धूळ वगैरे असेल तर मला ते पटत नाही. त्यामुळे मी सारखं स्वच्छता करत असते. जितकं स्वच्छ जेवढं असेल तेवढं मला बरं वाटतं. कारण घर जेवढं आपलं स्वच्छ असेल तेवढं आपल्याला म्हणजे वावरताना पण घरामध्ये छान वाटतं. त्यामुळं आता हे आणि डबे वगैरे पण मी लागणारी भांडी जी आहेत स्टीलची ती अगदी जेवढी लागतात ना तेवढीच ठेवलेली आहेत. कारण काय होतं, आपण भरपूर घरामध्ये भांडी काढून ठेवली तर त्याचा पसारा होतो आणि मग आपल्याला स्वच्छता करताना खूप त्रास होतो. तर आता ही डबे वगैरे मी साईडला काढून ठेवलेले आहेत रॅकवरचे. आणि रॅक पण आता जरा स्वच्छ म्हणजे झाडून पुसून वगैरे घेते. तर हे असे डबे एका साईडला काढून सगळे ठेवले की मग आपल्याला पण स्वच्छता करायला बरं होतं. तर थोडेसे अशा धूळ बसलेले आहेत, पण ते ह्या कानाकोपऱ्यात असे बारीक बारीक धुळीचे कण वगैरे बसलेले असतात. त्यामुळे तिथं झुरळं किंवा माश्या किंवा अशी मुंग्या वगैरे होण्याची शक्यता असते. म्हणून कोपऱ्याला अशा थोड्याशा जाळ्या बारीक बारीक लागलेल्या असतात. त्यामुळे झाडून सगळं स्वच्छ असं काय करायचं, स्वच्छ झाडून घेऊन असं बारीक सारीक ज्या जाळ्या असतात त्याच्यात किंवा झुरळं वगैरे असे कोपऱ्याला बसलेले असतात. त्यामुळे हे असं झाडून चांगलं स्वच्छ असं झाडून घ्यायचं. बारीक सारीक अशी धूळ बसलेली असते. ते बारीक धुळीमुळंच असे बारीक कण किंवा आपण काहीतरी डब्यातून काढताना वगैरे असं थोडंसं सांडलेलं असतं काय. तर हे असं दर आठवड्याला म्हणजे झाडून घेतलं तर आपल्या घरामध्ये म्हणजे झुरळ वगैरे पण होण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे हे असे बारीक सारीक स्वच्छता खूप करणं गरजेचं असतं. आणि आपल्याला आवड पाहिजे. म्हणजे घरातली कामं बऱ्याच जणांना करायचा कंटाळा येतो, पण जे काम कंटाळा येतो ते आवडीनं जर केलं तर ते काम खूप लवकर आणि छान होतं, नीटनेटकं होतं. म्हणजे कंटाळा करून केलेलं काम म्हणजे त्यात एवढी फार स्वच्छता अशी दिसून येत नाही. पण आपण जे खूप मनानं लावून जे काम करतो ते एकदमच परफेक्ट होतं. त्यामुळे हे असं कोणतंही काम करताना आपण म्हणजे मन लावून असं स्वच्छतेने मनापासून जर केलं, हसत खेळत केलं की नाही हे माझ्याच घरचं काम आहे, हे स्वच्छता करणं खूप चांगलं आहे. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये आपण कोणतंही काम असू दे त्या कामाला कधी कमी न समजता आपण कोणतंही काम आपण 100% जर केलं तर ते व्यवस्थित होतं. तर कोणत्याही गोष्टीचा म्हणजे ठीक आहे ना, आपण घरातलं जेव्हा काम करतो तेव्हा पण आपण आनंदाने ते केलं ना तर खूप छान होतं. तर आता हे कडापा वगैरे मी ओल्या कापडाने असे छानपैकी पुसून घेतलेले आहेत. आणि जे आपण 100% काम करतो त्याच्यातून आपल्या मनाला पण खूप समाधान होत असतं. त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं अगदी हसत खेळत प्रामाणिकपणे सगळे कामं कोणतंही आपल्या हातामध्ये काम आलं तर ते आपण छानच करू असंच आपण मनामध्ये ठेवून प्रत्येक काम करायचं. कंटाळा करायचा नाही. जर आपण कंटाळा केला तर मग कोणत्याही कामामध्ये मग आपण मागेच पडतो. आपली प्रगती व्हायला खूप म्हणजे मागे हटतो आपण. जेव्हा आपण कंटाळा करतो ते कंटाळा न करता प्रत्येक काम हसत खेळत केलं ना तर ते खूप छान होतं असं माझं मत आहे.
त्यामुळं बरेच जण मला असे म्हणतात तू सारखी स्वच्छता वगैरे, पण मला ते आवडतं. माझी स्वच्छता करणं घरातला म्हणजे छंदच आहे माझा. म्हणजे जितकं स्वच्छ असेल घर तेवढं मला खूप छान आवडतं. त्यामुळं मी जरा धूळ वगैरे बसले तरी म्हणजे दररोजचं नाही, पण आठवड्यातून एकदा स्वच्छ म्हणजे हे आता पुसते मी, आठवड्यातलं एकदा धूळ बसलेली असते ते आठवड्याची साफ करते. डीप क्लिनिंग ते महिन्याच्या शेवटी करत असते, म्हणजे घासून वगैरे सगळी भांडी असं ठेवत असते. म्हणजे रोजच्या रोज नाही करता येत, पण जसं जमेल तसं केलेलं चांगलं. त्यामुळं असं हे स्वच्छतेला जास्त महत्त्व दिलं तर माझ्या दृष्टीने मला असं योग्य वाटतं. कारण घर हे आपल्या घरामध्ये कुणी आलं तर आपल्याला अरे छान आहे, म्हणजे कसंही घर आपलं छोटं असू दे मोठं असू दे, पण आले कोणी असं घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण वाटलं पाहिजे असं. त्यामुळं कुठल्याही आता हे भांडी वगैरे आपण दररोजचे यूज करतो, त्याला असं धूळ वगैरे बसलेली असते ते आपल्यालाच बरोबर वाटत नाही. त्यामुळं आपण हे आपल्या स्वतःसाठी पण हे केलं पाहिजे. असं नाही की दुसऱ्याला दाखवण्यासाठी वगैरे, पण स्वच्छतेची आवड असणं हे खूप गरजेचं आहे. तर मला आवडतं म्हणजे घरामध्ये स्वच्छता ठेवायला वगैरे. जास्तीत जास्त मी वेळ तो माझं जास्त म्हणजे घरातल्या कामामध्ये जास्तीत जास्त साफसफाईला जास्त जात असतो. तर तरी साफसफाई करून म्हणजे मी सगळं काम मॅनेजमेंट असतं माझं, म्हणजे कोणत्या दिवशी काय काम करायचं हे नियोजनबद्धता करते. त्यामुळं मला असा कंटाळा येत नाही, किंवा थोडा वेळ विश्रांती दुपारची मी घेत असते. त्यामुळं मला असं नियोजनबद्ध आपण जर आदल्या दिवशी ठरवलं की दुसऱ्या दिवशी हे कामं करायचे, तर आपल्याला म्हणजे वेळ पण लागत नाही आणि पटकन होतात ते कामं. तर आता ही आजच्या म्हणजे टाईम टेबलमध्ये होतं की हे मी आज डबे असे स्वच्छ पुसून घेणार. तर हे आता डबे वगैरे स्टीलचे माझे स्वच्छ झालेले आहेत. आणि जास्त पसारा करण्यापेक्षा घरामध्ये जेवढं आपल्याला लागतं आहे ना, आपण तेवढंच भांडी वगैरे ठेवली तर खरंच आपल्यासाठी खूप फायद्याचं असतं. घरात 1-2च माणसं असतात आणि भरपूर अशी भांडी असतात. ते दिसायला खूप चांगलं दिसतं, पण ते स्वच्छता वगैरे करताना खूप त्याचा त्रास असतो. तर आपल्या घरामध्ये जर आपल्याला मदतीला वगैरे कोण नसेल तर आपण शक्यतो हे अशी जेवढी लागतात ना तेवढीच भांडी. आता मी एवढीच भांडी आम्ही घरात 3 माणसं आहेत, आम्ही एवढीच भांडी आता घरामध्ये ठेवलेली आहेत. आणि बाकीची जी आहेत ती मी अशी पोत्यात भरून एका साईडला ठेवलेली आहेत. जर समजा कोणी पाहुणे-रावळे आले तर ती भांडी मी काढते. म्हणजे त्यामुळं काय होतं, म्हणजे आपल्याला पण कामाचं जास्त ताण वाटत नाही आणि आपल्याला भांडी म्हणजे डीप क्लिनिंग करताना पण असं खूप जास्त आहे तसं म्हणजे त्रास होत नाही काम करताना. तर मी असे बघा जे लागणार आहे ते म्हणजे डबे मला द्यावे लागतात, तर दररोजचे डबे असतात. त्यामुळं हे टिफिनचे डबे वर ठेवलेत, काचेचे ग्लास लागणारे तेवढेच ठेवलेले आहेत. आणि जेवढे ग्लास, तांबे आणि डबे जे महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला घरात लागणार आहेत